इराण आणि इस्रायल या दोन देशांमधला युद्धाचा परिणाम जो आहे तो थेट आपल्याला गॅस वितरणावरती पाहायला मिळतो, कारण आखाती देशांमधून येणारा गॅस जो आहे पूर्णपणे बंद झालेला आहे। त्यामुळे व्यावसायिक LPG सिलेंडरच्या वितरकांकडून सांगितलं जातं की गॅस जो आहे तो सध्या मर्यादित आहे आणि त्यामुळे बाजारपेठेमध्ये मोठी अडचण जी आहे ती निर्माण झालेली पाहायला मिळते। व्यावसायिकांना मिळणारे LPG गॅस सिलेंडर जे आहे ते सध्या बाजारामध्ये उपलब्ध नाहीत, त्यामुळे काळ्या बाजूनी हा LPG गॅस सिलेंडर जो आहे तो मात्र व्यावसायिकांना घ्यावा लागतोय आणि याचा थेट परिणाम जो आहे तो हॉटेल व्यवसायावरती येत्या 2 दिवसांमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो, कारण LPG सिलेंडर जे आहे ते बाजारामध्ये उपलब्ध नाही आहेत। तुम्हाला दिवसाला किती सिलेंडर लागतात आणि सध्या वितरकांकडून काय सांगितले जाते, उपलब्ध आहेत का? दिवसाला साधारणतः 2 सिलेंडर लागतात आम्हाला। तर वितरकांना असं सांगतात की गॅस अवेलेबल नाहीये, गाडी आलेली नाहीये, गॅस मिळत नाही, गॅसचा तुटवता आहे। आणि दुसरीकडे चौकशी केली तर रेट डबल टिबल रेट सांगायला लागलेले आहेत। गव्हर्नमेंटने रेट होता 1750 रुपये, नंतर 1900 रुपये रेट केला, आता कोण 3000 मागतंय, कोण 2500, कोण 3500 रुपये, अशा प्रकारे रेट मागायला लागलेत लोक। म्हणजे ब्लॅकनं आता विकायला सुरुवातच झालेली आता। आता तो मोठा प्रश्न पडलाय की आता गॅस ब्लॅकने एवढ्या डबल रेटने घ्यायचा कसा? आणि जर कदाचित 4000 रुपये 3000 रुपये एका सिलेंडरची किंमत असेल तर परवडणार का? नाही परवडणार, ते दुप्पट तिप्पट रेट होतोय ना त्याचा। त्याच्यामुळे किती दिवसांपासून हे सगळं शॉर्टेज? काय आता 2 दिवसापासून चालू आहे। 2 दिवस फक्त। अजून काय सांगितलं जाते का की सिलेंडर उपलब्ध नाही? सांगू शकत नाही, गॅस कधी येईल काय येईल याची शाश्वती नाहीये। गॅस कधी मिळेल, गाड्या येत नाहीये, गाड्या अडवल्या जातात आहेत, त्याचा तुटवता पडतोय, त्याच्यानंतर आल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू, तुम्हाला गॅस देऊ असं सांगण्यात येतंय। तर आपण पाहतोय की ही व्यावसायिकांची अडचण निर्माण झालेली पाहायला मिळते, कारण सिलेंडर जे आहेत ते मात्र गॅस एजन्सीकडे उपलब्ध नाही, त्यामुळे LPG गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावरती आपण पाहतोय की परिणाम झालेला पाहायला मिळतोय। इराण आणि इस्रायल या दोन देशांमधला युद्धाचा परिणाम जो आहे तो सध्या आपल्याला गॅस वितरणावरती पाहायला मिळतो, कारण आखाती देशांमधून येणारा पूर्णपणे गॅस बंद झालेला आहे। त्याचाच परिणाम म्हणून आपण पाहतोय की व्यावसायिकांना जो आहे LPG गॅस सिलेंडरचा सामना जो आहे करावा लागतो। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।